सो लेट अस स्टार्ट आपलं पुढचं टॉपिक ब्राझीलचं जिओग्राफिक डिव्हिजन. ब्राझील जिओग्राफिक डिव्हिजन बघताना या अगोदर थोडंसं आपण रिव्हिजन करूया. आपण काय बघितलंय, आपण भारताचे 5 प्राकृतिक विभाग बघितलेले आहेत, 5 फिजिओग्राफिक रिव्हिजन्स बघितलेले आहेत. फक्त आपण आज नावच रिकॉल करूया. पहिला आहे द हिमालय, दुसरा आहे नॉर्थ इंडियन प्लेन्स, तिसरा आहे द पेनिन्सुला, चौथा आहे द कोस्टल रिजन आणि पाचवा आहे द आयलंड. मराठीमध्ये जर म्हणायचं गेलं तर 5 प्राकृतिक विभाग. पहिला आहे हिमालय, दुसरा आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, तिसरा आहे किनारवर्ती प्रदेश द्वीपकल्पीय प्रदेश, चौथा आहे किनारी प्रदेश आणि पाचवं होतं भारतीय बेटे. यांचं डिटेल मधलं अनालिसिस आपण गेल्या लेक्चरमध्ये केलेलं होतं. आपण 2 देशांची तुलना करत आहोत. पहिला देश होता आपला मेरा प्यारा इंडिया भारत, आणि आता आपण कोणाचं फिजिओग्राफिक रिजन्स बघणार आहोत, ब्राझीलचं. ओके, जसं भारतामध्ये 5 फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आहेत, सिमिलरली ब्राझीलमध्ये सुद्धा किती फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आहेत, 5. किती आहेत, 5. पण हिमालय जसा भारतामध्ये तसा हिमालय त्यांच्याकडे आहे का, नाही. सो त्यांचा सगळ्यात पहिला रिजन आहे द हायलँड. काय आहे, हायलँड्सला मराठीमध्ये म्हणतात उच्चभूमीचा प्रदेश. काय म्हणतात, ते काय आहे ते डिटेलमध्ये आपण नंतर बघूया. सेकंड जिओग्राफिक रिजन आहे द ग्रेट एस्कार्पमेंट. काय आहे, द ग्रेट एस्कार्पमेंट. मराठीमध्ये याला म्हणतात अजस्र कडा. काय म्हणतात, म्हणजे असं एकदम स्टिपी फ्लो वाला असं पर्वतासारखा भाग असतो, एकदम तीव्र उतार असतो त्या. तिसरा आहे द कोस्टल रिजन, किनारवर्ती प्रदेश, जो भारतामध्ये सुद्धा आहे. किनारवर्ती प्रदेश आहे का, आहे. चौथं बघितलं होतं द प्लेन्स, मैदानी प्रदेश. आपल्याकडे सुद्धा मैदानी प्रदेश होते, त्याला आपण नाव दिलं होतं नॉर्थ इंडियन प्लेन्स, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. ओके, नॉर्थ इंडियन प्लेन्स. ओके, म्हणजे तिसरा भाग, चौथा भाग भारतामध्ये पण आहे. द आयलँड्स ग्रुप, भारतामध्ये सुद्धा आयलँड्स होते आणि आज ब्राझीलमध्ये सुद्धा आयलँड्स आहेत. आयलँड्स म्हणजे काय, बेटे, बेट. ओके, चला आता 1 बाय 1 आपण एक एक मुद्दा बघूया. पहिला मुद्दा आहे द ब्राझिलियन हायलँड्स. ओके, चला जाऊया. ब्राझिलियन हायलँड. हायलँड म्हणजे काय, उच्चभूमीचा प्रदेश. आता उच्चभूमीचा प्रदेश बघताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या या ठिकाणी, की ब्राझीलचा नकाशा मात्र तुम्हाला पाठ झाला पाहिजे. हा काहीसा भारतीय नव्हे, ब्राझीलचा नकाशा आहे. आपण पहिलं चॅप्टर बघितलं होतं, काय, लोकेशन अँड एक्सटेंड असं हे पहिल्या चॅप्टरचं नाव होतं. त्याच्यामध्ये आपण भारताचे शेजारील देश बघितले होते, बरोबर. त्याच्यानंतर ब्राझीलचे सुद्धा शेजारील देश, नेबरिंग कंट्रीज बघितल्या होत्या. एकदा आपण रिकॉल करूया की कोणकोणत्या कंट्रीज ब्राझीलच्या शेजारी आहेत. पहिला आहे फ्रेंच गुयाना, सुरिनेम, गुआना, व्हेनेझुएला, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे, अर्जेंटिना खाली आहे. पॅराग्वे आणि उरुग्वे. बोलिव्हिया नंतर काय, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे असे हे त्यांच्या शेजारी असणाऱ्या देशाची नावं. आता जर तुम्ही जगाचा नकाशा बघितला, ही आपली पृथ्वी, ब्लॅक कलरने दाखवतो, बरोबर. हा त्याच्या अर्थच्या सेंटर मधनं गेलेला आहे इक्वेडोर, विषुववृत्त ज्याला म्हणतो. या ठिकाणी एक खंड आहे, त्याला म्हणतात नॉर्थ अमेरिका. काय म्हणतात, दिसतंय सगळ्यांना, इकडे पण दिसतंय, तर कलर चेंज करू. कोणता आहे, नॉर्थ अमेरिका, म्हणजे उत्तर अमेरिका म्हणा त्याला. आणि या ठिकाणी हा असा दुसरा भाग आहे ज्याचं नाव काय आहे, साऊथ अमेरिका. काय नाव आहे, मग साऊथ अमेरिकामध्येच एक भाग असा आहे ज्याला आपण काय म्हणतो, ब्राझील. ज्याला काय म्हणतो आपण, ब्राझील. आणि मग इथे हे देश आहे फ्रेंच गुयाना, सुरिनेम, गुआना, व्हेनेझुएला, त्याच्यानंतर कोलंबिया, इक्वेडोर, त्याच्यानंतर इकडे पेरू, अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे आणि असे बरेचसे देश आहेत खाली अजून. ठीक आहे. ब्राझील कुठे, मेनली साऊथ अमेरिकेमध्ये. ब्राझील कुठे राहील लक्षामध्ये सगळ्यांच्या, आता ब्राझील कुठे, ब्राझील मधनं 2
हॉरिझॉन्टल लाईन्स गेलेल्या आहेत. पहिल्या लाईनला नाव काय दिलं आपण? इक्वेटोर. म्हणजे ब्राझील मधनं विषुववृत्त पण गेलेलं आहे, इक्वेटोर पण गेलेलं आहे. ब्राझील मधनं आणखी एक दुसरी लाईन जाते, इमॅजिनरी लाईन, तिचं नाव काय? ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, मकर वृत्त. दोन गेलेले आहेत बघा. या वरतून काय गेलेलं आहे? या ठिकाणाहून काय गेलेलं आहे बघा, ही झिरो लाईन. इथून काय गेलेलं आहे? इक्वेटोर. आणि खालच्या साईड मधनं काय गेलेलं आहे? ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणजे मकर वृत्त. बघा परीक्षेमध्ये ह्यावर प्रश्न विचारले जातात, मुलांना उत्तर देता येत नाही. चला मग आता वन बाय वन आपण पहिला टॉपिक बघूया. ब्राझीलचे उच्चभूमीचा प्रदेश, ब्राझील्स हायलँड. द साऊदर्न ब्राझील is occupied by the extensive plateau. It is differently described as a Brazilian highland or Brazilian shield or Brazilian plateau. बघा साऊदर्न भाग, ब्राझीलचा जो साऊदर्न दक्षिणेकडील भाग आहे बघा, हा दिसतोय का तुम्हाला? दिसतोय तुम्हाला एव्हरीवन? याला काय म्हणतात? ब्राझिलियन हायलँड्स म्हणतात. काय म्हणतात? ब्राझीलची उच्चभूमी. उच्चभूमी म्हणजे काय? उच्चभूमी म्हणजे काय? असा एक प्रदेश. आता हे नॉर्मल प्लेन्स आहेत, आपण कुठे राहतो? जनरली प्लेन्सवर, मैदानावर राहतो, सपाट मैदानावर राहतो. डोंगराळ भागामध्ये राहणं आपण प्रिफर करत नाही. ओके, का? कारण डोंगराळ भागावर नदी पहिला मुद्दा नसते, शेती करण्यायोग्य जमीन नसते. मैदानी प्रदेशामध्ये नदीचा प्रवाह हळूवार असतो, स्लो असतो, नदी फास्ट वाहत नाही, त्याच्यामध्ये पाणी स्टोअर राहतं. स्टोअर राहिल्यामुळे त्या पाण्याचा वापर आपण शेतीसाठी करू शकतो. बरोबर आहे? अशी ही जमीन असते, म्हणून आपण मैदानामध्ये राहणं पसंत करतो. आता हा ब्राझीलचा उच्चभूमीचा प्रदेश हा नॉर्मल जमिनीपेक्षा काहीसा उंच असतो. बरोबर? ही तुमची नॉर्मल जमीन आहे असं समजा, ही नॉर्मल जमीन आहे आणि थोडासा असा उंच असतो, आणि वरचा जो प्रदेश असतो तो परत सपाट असतो, प्लेन सारखा, मैदानासारखा, तिथे तुम्ही राहू शकतात. याला पठार असं म्हणतात, प्लेटू असं म्हणतात. काय म्हणतात? प्लेटू. याला पठार किंवा प्लेटू असं म्हणतात. बघा, म्हणून साऊदर्न ब्राझीलचा भाग आहे हा मोस्ट ऑफ द कशाने व्यापलेला आहे रे? पठारांनी व्यापलेला आहे, प्लॅटूजने व्यापलेला आहे. ओके, तो थोडासा बघा असं, ही सपाट जमीन आहे तुमची, हा उंच जमिनीचा भाग असतो आणि परत वरती सपाट असतो, म्हणजे तिथे तुम्ही राहू शकतात. तिथे तुम्ही काय करू शकतात? राहू शकतात. असा वाला भाग त्याला प्लेटू असं म्हणतो. याला तीन नाव आहेत. पहिलं ब्राझिलियन हायलँड, ब्राझीलची उच्चभूमी, किंवा त्याला काय म्हणतात? ब्राझिलियन शिल्ड. शिल्ड म्हणजे काय असतं? कवच, ढाल, ब्राझीलची ढाल असं म्हटलं जातं, किंवा ब्राझिलियन प्लेटू, ब्राझीलचे पठार. अशी तीन नाव आहेत. मग पहिला मुद्दा काय लक्षात ठेवणार? ब्राझिलियन हायलँड्स किंवा these highlands are differently described as Brazilian highland, Brazilian shield किंवा Brazilian plateau. असे तीन नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. ब्राझीलची उच्चभूमी, ब्राझीलची ढाल आणि तिसरं नाव काय? ब्राझीलचे पठार. असं तीन नावं त्याला देण्यात येतात. आता कुठून स्टार्ट होतं? ब्राझिलियन अँड गोयाना हायलँड्स टुगेदर फॉर्म्स द कोर ऑफ साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट. आत्ताच बघितलं आपण, आत्ताच बघितलं. हा काय रे तुमचा? पूर्ण साऊथ अमेरिका आहे. बरोबर? इथून तुमची काय गेले? इक्वेटॉर गेलेले, वरती नॉर्थ अमेरिका आहे, वरती काय आहे? बरोबर. आता इथे व्हेनेझुएला म्हणून एक देश आहे ब्राझीलच्या शेजारी, आहे का? हा असा ब्राझील आहे बघा, हा असा ब्राझील आहे, इकडे हा ब्राझील आहे. बरोबर? इथे व्हेनेझुएला पासून आणखी एक हायलँडची निर्मिती होते, त्याला काय म्हणतात? याला ग्वाना हायलँड असं म्हणतात. काय म्हणतात? इथे ग्वाना हायलँड आहे आणि या ठिकाणी काय आहे? ब्राझिलियन हायलँड आहे. बरोबर? याच्या मधला जो प्रदेश आहे हा अमेझॉन नदीचा प्रदेश आहे. मग जर या देशाचा विचार केला तर मेजरली दोन भाग आहेत. एक आहे ग्वाना हायलँड. कोणता हायलँड? ग्वाना हायलँड. आणि दुसरा आहे ब्राझिलियन हायलँड. हे दोन्हीही या देशाचा काय आहेत? मुख्य गाव आहेत, उंचावरचे प्रदेश आहे. जसं जसं वर वर जावं तस तशी हवा काय होते?
थंड होत जाते, म्हणजे थंड तापमान आहे या ठिकाणी. खूप गरम आहे का, हॉट आहे का, नाही, या ठिकाणी असेल का, कारण या ठिकाणी काय आहे, इक्वेटर आहे, विषुववृत्त आहे. सूर्याची किरण या ठिकाणी कशी पडतात, स्ट्रेट पडतात, जास्त नाही पडत, स्ट्रेट पडतात, आणि म्हणून या ठिकाणी तापमान जास्त असतं. याचाही तुम्हाला पुढे फायदा होईल. कळला मग तुम्हाला मुद्दा. ब्राझीलमध्ये मेनली काय आहे, पहिला आहे ब्राझिलियन हायलँड, दुसरं काय आहे ग्वाना हायलँड. या दोघांनी मिळून साऊथ अमेरिकेचा कॉन्टिनेंट सांभाळलेले जवळजवळ. ठीक आहे. मग ग्वाना हायलँड फक्त भारतात नाही रे, फक्त ब्राझीलमध्ये आहे का, नाही. इट स्टार्ट फ्रॉम व्हेनेझुएला. कुठून स्टार्ट होतं रे, व्हेनेझुएला पासून स्टार्ट होतं. तर इथे ग्वाना, फ्रेंच ग्वाना आहे ना, इथे फ्रेंच ग्वाना, या ठिकाणापर्यंत काय जे हायलँड आहे याला काय म्हणतो आपण, ग्वाना हायलँड. काय म्हणतो याला, ओके. चला मग आता पुढे बघूया. द मेन पार्ट ऑफ ग्वाना हायलँड इज इन व्हेनेझुएला. जो मेन भाग आहे ग्वाना हायलँडचा, जो मेन भाग आहे तो कुठे आहे रे, व्हेनेझुएला. इट एक्सटेंड अप टू द फ्रेंच गुआना. ओके सॉरी, या बघा, इथून व्हेनेझुएला पासून स्टार्ट होतो हा ग्वाना हायलँड, कुठे जाऊन एंड होतो रे, फ्रेंच गुआना मध्ये. समजतंय तुम्हाला. हा जो पूर्ण पट्टा आहे, ह्या पूर्ण पट्ट्याला काय म्हणतात, काय म्हणतात, ग्वाना हायलँड. काय म्हणतात, मग दोन हायलँड्स आहेत, एक आहे ग्वाना हायलँड, दुसरं काय आहे, ग्वानाची उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी. बरोबर आहे, समजलं सगळ्यांना. इन ब्राझील इट कव्हर्स द स्टेट्स ऑफ रोरायरा, प्यारा, अमापा. बघा आता ग्वाना हायलँड कुठून कुठपर्यंत चेक करा. या ठिकाणी तुमचं व्हेनेझुएला आहे, तुमची मेन पार्ट ग्वाना हायलँडचा कुठे आहे, व्हेनेझुएला मध्ये. हे तुमचं स्टेट आलं कोणतं, रोरायमा. त्याच्यानंतर हा प्यारा आणि अमापा, बरोबर. आणि परत कुठे जातो तो, फ्रेंच गुआना मध्ये पण आहे. सो हा जो बघा पूर्ण भाग आहे, आता तुम्हाला लक्षात येईल हा कशाचा आहे, ग्वाना हायलँड. कोणाचा आहे, ग्वाना उच्चभूमीमध्ये ब्राझील मधले कोणकोणते राज्य येतात, ब्राझील मधले कोणकोणते राज्य येतात, तर कोणकोणते राज्य येतात, पहिला आहे रोरायमा, दुसरा आहे प्यारा आणि तिसरा आहे अमापा. हे झालं मराठीत. इंग्रजीमध्ये प्रश्न काय येईल की विच स्टेट्स ऑफ ब्राझील इन्क्लूड्स इन ग्वाना हायलँड. ग्वाना हायलँड मध्ये ब्राझीलचे कोणकोणते प्रदेश येतात, कोणकोणते स्टेट्स येतात, रोरायमा, प्यारा, अमापा. आता हे तुम्हाला पाठ करायचंय. हे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश असं आहे का, नाही, हे ब्राझीलचे. आपल्याला जनरली पाठ होत नाही, हे तुम्हाला आता काय करायचंय, पाठ करायचं आहे. समजलं एव्हरीवन. चला पुढे जाऊया. ब्राझीलमध्ये काय काय कोणकोणते स्टेट्स कव्हर होतात, रोरायमा, प्यारा, अमापा. इन द नॉर्थ द लोअर पार्ट दीज हायलँड्स इज फाउंड इन ब्राझील. बघा लोअर पार्ट मध्ये, या लोअर पार्ट मध्ये काय दिसतंय तुम्हाला, लोअर पार्ट मध्ये कोण येतं, ब्राझील हायलँड आहे. अप्पर नॉर्थला कोण आहे, ग्वाना हायलँड आहे. साऊथ पार्ट मध्ये कोण आहे, ब्राझिलियन हायलँड आहे, ब्राझीलची उच्चभूमी आहे. उत्तर भागामध्ये कोण आहे, ग्वाना हायलँड आहे. ओके. बट द हायेस्ट पीक ऑफ ब्राझील, बघा हायेस्ट पीक ऑफ द ब्राझील कोण आहे, पिको दी नेब्लिना. खूप इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत आपण बघितलं होतं हिमालयातला हायेस्ट पीक कोण आहे, माउंट एव्हरेस्ट. भारतामधला हायेस्ट पीक K2 गॉडविन ऑस्टिन आहे. त्याच्यानंतर वेस्टर्न घाट मधलं सगळ्यात मोठं पीक, हायेस्ट पीक कोणतं होतं, अनईमुडी. ईस्टर्न साइडला कोणतं होतं, जगदाड असं काहीतरी होतं ते. ठीक आहे. आता हायलँड मधलं, ब्राझील मधलं हायेस्ट पीक कोणतं आहे, ब्राझील मधलं पिको दी नेब्लिना. कुठे, पिको दी नेब्लिना. हे कुठे आहे रे, बघा हे पिको दी नेब्लिनाची इमेज आहे, ऍक्च्युअल इमेज पिको दी नेब्लिनाची. हाईट किती आहे पिको दी नेब्लिनाची, 3014 मीटर. जसं माउंट एव्हरेस्टची उंची किती होती, 8848 मीटर, तसं पिको दी नेब्लिनाची उंची किती आहे,
3014 मीटर. आणि कुठे लोकेटेड आहे रे बघा, ही ब्राझीलची बॉर्डर. कोणाची बॉर्डर? ब्राझीलची बॉर्डर. आणि इकडे काय, व्हेनेझुएला. हा कोणता देश आहे? ब्राझील. या दोघांच्या बॉर्डरवर कोण आहे? पिको दी नेब्लिना. आणि जो पीक असतो हे ट्रायंगलने दाखवतात मॅप मध्ये. मी हे मॅपिंग का दाखवतोय तुम्हाला सगळ्यांना एवढं, कारण हे मॅपिंगला मार्क असतात. परीक्षेमध्ये विचारलं जाईल K2 कुठे आहे, ब्राझिलियन हायलँड दाखवा, गुआना हायलँड दाखवा, बरोबर. मग तुम्हाला असं दाखवता आलं पाहिजे हे गुआना हायलँड असं. ओके, ब्राझिलियन हायलँड इथे दाखवता आलं पाहिजे, हे ब्राझिलियन हायलँड आहे, ब्राझिलियन हायलँड, गुआना हायलँड, हे पिको दी नेब्लिना, अमेझॉन बेसिन, हे असं दाखवायला यायला पाहिजे. ही नदी आहे पॅराग्वे, पॅराना, हे अर्जेंटिना देशाचं नाव. इकडे सांगता येईल फ्रेंच गुआना, इथे काय सुरिनेम, गुआना, त्याच्यानंतर व्हेनेझुएला, इकडे काय कोलंबिया, इकडे कोण आहे पेरू, पेरू हा कोण आहे कोलंबिया, आणि हा इक्वेडोर, बोलिव्हिया. समजतंय का? ओके, हे तुम्हाला दाखवता यायला पाहिजे परीक्षेमध्ये, म्हणून एवढे सगळे मॅपिंग दाखवतोय मी. तो जो पिको दी नेब्लिना आहे, हायेस्ट पीक इन ब्राझील, 3014 मीटर जेवढी उंची आहे त्याची. हा पिको दी नेब्लिना कुठे आहे रे? इट इज ऑन द बॉर्डर ऑफ व्हेनेझुएला अँड ब्राझील, यांच्या बॉर्डरवर आहे. ठीक आहे, समजलं? ओके, कुठे बघा, लाईज ऑन द बॉर्डर बिटवीन ब्राझील अँड व्हेनेझुएला, यांच्या बॉर्डरवर तो आहे. समजलं का तुम्हाला एव्हरीवन? समजतंय का तुम्हाला? आता हायलँड्स बद्दल आणखी काही माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ब्राझिलियन हायलँड बद्दल थोडक्यामध्ये आपण बघूया. झोप येते तुला? हा नाही ना, इंटरेस्टिंग आहे ना. बघा, ब्राझील शिकायला मिळते. ब्राझीलला जेव्हा जाल तुम्ही तेव्हा मला ही फोटो पाठवा. जनरली ब्राझिलियन हायलँड बघा, ही मेन भूमी आहे तुमची, सपाट मैदाने, आणि काहीशी उंचीवर परत एक प्लेन सारखा आहे, बरोबर. आणि मग ह्याच्यावरनं काय होतील रे, जर इथून एखादी नदी वाहत असेल तर काय दिसेल तुम्हाला? असा धबधबा दिसेल का? बरोबर. धबधब्याला इंग्रजीत काय म्हणतात? वॉटरफॉल, बरोबर. ठीक आहे, मग आता हेच बघायचंय. एक या ठिकाणी काय सापडतं तुम्हाला? रॅपिड किंवा वॉटरफॉल. रॅपिडला मराठीमध्ये म्हणतात धावत्या. काय म्हणतात? धावत्या, किंवा वॉटरफॉल म्हणजे धबधबा. चला, मग आता आपण ब्राझिलियन हायलँड बद्दल बघूया. द रिजन टू द ईस्ट अँड साऊथ ऑफ द ब्राझिलियन हायलँड हॅव अन ऑल्टिट्यूड ऑफ मोर दॅन 1000 मीटर. कुठे कुठे बघतोय आपण? ईस्ट साईडला. आणि कोणत्या साईडला? साऊथ. कोणाच्या रे? ब्राझिलियन हायलँडच्या. चला मग ब्राझिलियन हायलँड बघूया आपण. कुठे होतं सर ब्राझिलियन हायलँड? या ठिकाणी काहीतरी ब्राझिलियन हायलँड होतं, बरोबर. याच्या ईस्ट साईडला आणि साऊथ साईडला उंची कशी आहे? जास्त आहे. जवळजवळ किती आहे? 1000 मीटर पर्यंत उंची जास्त. म्हणजे काहीच असं असलं पाहिजे हे, बरोबर. या ठिकाणी उंची किती आहे? 1000 मीटर. या ठिकाणी पण उंची किती आहे? 1000 मीटर. आणि मग खालचा भाग थोडासा कमी उंचीचा आहे, 500 ते 600 मीटर एवढी याची सेंटरला उंची आहे. बाकी ह्या साईडला, म्हणजे ह्या साईडला आणि ईस्ट साईडला आणि साऊदर्न साईडला त्याची उंची कशी आहे? जास्त. समजलं सगळ्यांना एव्हरीवन? द हायलँड्स ग्रॅज्युअली स्लोप टुवर्ड्स द नॉर्थ. याचा स्लोप कोणत्या दिशेला आहे रे? नॉर्थ दिशेला आहे. म्हणजे या साईड ही साऊथ आहे ना, साऊथची साईड उंच आहे, म्हणजे बट ऑबियस स्लोप कुठे येईल? नॉर्थ साईडलाच येईल. येस ऑर नो? बरोबर. द ट्रायब्युटरीज ऑफ अमेझॉन फ्लोईंग थ्रू दिस रिजन मेक्स रॅपिड्स अँड वॉटरफॉल. आता ट्रायब्युटरीज काय भानगडे ते बघून घ्या एकदा. ट्रायब्युटरीज म्हणजे उपनद्या. ट्रायब्युटरीज म्हणजे काय? चला, हा ब्राझिलियन हायलँड आहे असं कन्सिडर करा.
याच्यातला हा भाग तुमचा उंच आहे, साऊदर्न भाग हा उंच आहे असा. त्याच्या कंपॅरिझन मध्ये स्लोप कुठे आहे, म्हणजे या नद्या कुठे वाहतील रे, नॉर्थ दिशेला. कोणत्या डायरेक्शनला वाहतील, नॉर्थ. आणि बहुतांश नद्या पण तुम्हाला ह्याच डायरेक्शन मध्ये अशा फ्लो व्हायला दिसतात. आता एक मुख्य नदी आहे, ही मुख्य नदी अशी उगम पावते, या नदीचं नाव आहे ॲमेझॉन. आता ब्राझील मधली सगळ्यात महत्वाची नदी जर कोणती, तर तिचं नाव काय आहे, ॲमेझॉन नदी. ओके, कोणती नदी, ॲमेझॉन. आणि मग ह्या काही नद्या आहेत बघा, ही नदी आहे, हिला ही एक दुसरी नदी येऊन मिळाली, ही छोटी नदी हिला मिळाली, असं करत करत ही नदी मोठी होते आणि ही पुढे जाऊन कोणाला मिळते, ॲमेझॉन नदीला. अशा खूप साऱ्या नद्या कोणाला जाऊन मिळतात रे, ॲमेझॉन नदीला जाऊन मिळतात. दोन्ही किनारपट्ट्याकडनं, ही तुमची झाली समजा साऊदर्न साईडची किनारपट्टी आणि ही झाली तुमची नॉर्थ साईडची किनारपट्टी. इकडून ही काही नद्या येऊन या ॲमेझॉन नदीला मिळतात. मग हे जे क्षेत्र आहे किंवा पहिले ह्या ज्या दुसऱ्या सबसायडरी किंवा सेकंडरी रिव्हर्स आहेत, या नद्यांना आपण काय म्हणतो, उपनद्या. काय म्हणतो आपण यांना, उपनद्या. मराठीमध्ये इंग्रजीमध्ये यांना म्हणतो ट्रायब्युटरी. समजलं, ट्रायब्युटरीज. आता एक महत्वाची कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, ट्रायब्युटरीज आणि तुमची मुख्य नदी यांचं मिळून जे क्षेत्र तयार होतं, काय, यांचं मिळून जे क्षेत्र तयार होतं याला खोरं असं म्हणतात. त्या नदीचं खोरं, नदीचे खोरे. समजलं तुम्हाला, समजलं, त्या नदीचं काय म्हणतात, खोरं. शब्द येतो, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हे झालं ॲमेझॉन. मुख्य नदी कोणती आहे यांची, ॲमेझॉन ही मुख्य नदी आहे. तो हे ॲमेझॉनचं खोरं झालं, म्हणजे या सगळ्या भागामधनं पाणी त्या नदीला अवेलेबल होतं. समजतंय सगळ्यांना, याच्यामध्ये काही शंका आहे, मग समजलं तुम्हाला ट्रायब्युटरीज, ठीक आहे. ओके, सो या ज्या ट्रायब्युटरीज आहेत, ह्या ज्या उपनद्या आहेत कोणाच्या, ॲमेझॉन नदीच्या, त्या नदीवर तुम्हाला काय बघायला मिळतं, वॉटरफॉल आणि रॅपिड्स म्हणजे धबधबे आणि धावत्या बघायला मिळतं तुम्हाला. टुवर्ड्स द नॉर्थ स्लोप आर स्टीप बट नॉट ॲब्रप्ट. बघा नॉर्थ दिशेला स्लोप आहे, पण एवढाही खूप जास्त स्लोप नाहीये, नॉर्मल स्लोप. ठीक आहे. द नंबर ऑफ रिव्हर्स टेक ऑफ फ्रॉम द टर्मिनल पोर्शन ऑफ द हायलँड अँड फ्लो नॉर्थवर्ड टू मीट अटलांटिक ओशन. आता बघा, आता आपण या ठिकाणी बघूया, ज्या बहुतांश नद्या ज्या या हायलँड्सवर उगम पावतात, या कोणत्या दिशेने फ्लो होतात रे, या नॉर्थ डायरेक्शन मध्ये फ्लो होतात. ॲमेझॉन नदी ही फर्दरली नॉर्थ डायरेक्शन मध्ये फ्लो होते. आणि आपण असं बघितलं होतं की हा आपला काय आहे, ब्राझील आहे. यस ऑर नो, ब्राझील मध्ये दोन प्रकारचे समुद्र आपण बघितले होते, सांगा मला. आपण डिवाइड केलं होतं, याला काय म्हणतो आपण, नॉर्थ अटलांटिक ओशन म्हणजे काय रे, उत्तर अटलांटिक समुद्र किंवा महासागर, आणि दक्षिण अटलांटिक महासागर. ओके, साऊथ अटलांटिक ओशन. तर या नद्या पुढे जाऊन कुठे मिळतात, या अटलांटिक ओशनला जाऊन मिळतात, कारण काहीचा स्लोप कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, नॉर्थ डायरेक्शन मध्ये आहे, उत्तरेकडे आहे. समजतंय सगळ्यांना. बघा पुन्हा एकदा वाचूया. अ नंबर ऑफ रिव्हर्स टेक ऑफ फ्रॉम टर्मिनल पोर्शन ऑफ द हायलँड्स. ज्याही नद्या हायलँड्सवर उगम पावतात त्या फ्लो नॉर्थवर्ड, कोणत्या दिशेने फ्लो होतात, नॉर्थ दिशेने, उत्तरेकडे. आणि कोणाला जाऊन मिळतात, टू मीट अटलांटिक ओशन. कोणत्या ओशनला जाऊन मिळतात, अटलांटिक ओशनला जाऊन मिळतात. मग या हायलँड्सवरच्या काही महत्वाच्या नद्या कोणत्या आहेत बघा, उरुग्वे, पॅराग्वे, पॅराना ओरिजिनेट फ्रॉम द साऊदर्न स्लोप ऑफ द हायलँड्स अँड एंटर्स अर्जेंटिना. बघा काही नद्या अशा पण आहेत, उदाहरणार्थ बघा ही नदी, कोणती नदी रे, साऊदर्न, इथे तुमचा ब्राझिलियन हायलँड आहे. यस ऑर नो. आता पॅराना नदी या ठिकाणी उगम पावते आणि कुठे फ्लो होत चालली बघा, या साऊदर्न पार्टवर फ्लो होते.
कुठे जाते? अर्जेंटिना या देशामध्ये. या साऊदर्न पार्ट मध्ये कोण उगम पावतं? एक नदी उगम पावते, कुठे चालली? अर्जेंटिनामध्ये. उरुग्वे नदी आहे, बरोबर. या ठिकाणी ही पॅराग्वे नदी आहे, कुठे चालली आहे? अर्जेंटिनामध्ये. समजतंय सगळ्यांना? एव्हरीवन कळतंय तुम्हाला? सो सगळ्याच नद्या नॉर्थ डायरेक्शनलाच जातात असं नाही, ज्या साऊदर्न पार्ट मध्ये उगम पावतात या नद्या कुठे जातात? पॅराना, उरुग्वे, पॅराग्वे ह्या नद्यांची नाव आहेत. ह्या नद्या सुद्धा कुठे जातात? अर्जेंटिनामध्ये पुढे जातात. आणि त्या कुठे उगम पावतात? ब्राझिलियन हायलँडच्या दक्षिण भागामध्ये उगम पावतात आणि म्हणून त्या दक्षिणेकडे फ्लो होतात. ज्या नद्या उत्तर भागामध्ये उगम पावतात त्या उत्तर अटलांटिक ओशनला जाऊन मिळतात. समजतंय सगळ्यांना? इट स्लोप्स टुवर्ड्स द ईस्ट इज अ स्टीप अँड इट अपियर्स इन द फॉर्म ऑफ एस्कार्पमेंट. आता याच्या ईस्टर्न साइडला परत एकदा बघा, हा तुमचा ब्राझिलियन हायलँड आहे. हा शेवटचा मुद्दा आहे या टॉपिक मधला. हा तुमचा ब्राझिलियन हायलँड आहे, बरोबर. आता हा एक्झॅक्टली इथे नाहीये, हा एवढ्या कॉर्नरला आहे, ठीक आहे. आता इथला जो स्लोप आहे हा एकदम स्टीप आहे, तीव्र उतार आहे आणि मग याला नाव दिलंय एस्कार्पमेंट. काय नाव दिलंय? म्हणजे काय? अजस्र कडा. कळलं? कळलं का? अजस्र कडा हा भाग. आता पुढचा भाग आहे, हा छोटूसा भाग आहे, फक्त आपण चित्र बघूया. बघा, ह्याला म्हणतात अजस्र कडा. अजस्र कडा, एस्कार्पमेंट. याचा स्लोप बघा कसा आहे, एकदम तीव्र आहे. तीव्र म्हणजे काय? आता समजा स्लोप आहे, हा स्लो स्लोप आहे, याच्यावर तुम्ही चढत 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 जाऊ शकता, याच्यावर तुम्हाला क्लाइंब करावं लागेल. ओके, सो हा भाग सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मग ह्याला काय म्हणतात? द ग्रेट एस्कार्पमेंट. ओके, सो दिस इज युअर नेक्स्ट टॉपिक.